नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर। आता सकाळचे 7 वाजलेत। माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। म्हणून तर बोलवलं ना, नारळ खराब पडायला लागलेत भरपूर, साफ करायला। साफ केले की मग चांगले होतील ना। हे आमच्या गावचे नारळ साफ करणारे आहेत। त्यांना मी काल बोलली नारळ साफ करायला या, तर सकाळी बघा आता पहाटे 7 वाजता आलेत। आमच्या गावचे प्रसिद्ध नारळ साफ करणारे श्रीकांत देवळे। आता हे बांधतायत बघा कसे नारळाच्या झाडाला। काय बोलताय बोला। वरती चढण्यासाठी नारळ काढायचे पाण्याचे नारळ शहाळे। मुलगा आलाय मोठा गुजरातवरून, म्हटलं काढूया, दोन्ही पण मुलगे पितील ना नारळ पाणी। आणि इथे गॅरेज असल्यामुळे गॅरेजवर पडतात गाड्यांना, कुठे नुकसान होईल, माणसांना लागेल। माझी आई पण आले, आई पण पिईल। कुठल्या गाडीवर किंवा माणसाच्या पडलं डोक्यावर तर केवढ्याला पडेल, म्हणून फोन केला की यांना या साफ करायला। आता ते कसे चढतायत बघा। हां, हे बघा आता चढले, नारळाच्या झाडावर टोकापर्यंत चालले। त्यांना बोलले आता नारळ काढता तर त्यासोबत नारळ साफ पण करा, पावडर घाला। मग डांबर गोळ्या, पावडर सगळं दिलंय आता त्यांच्याजवळ। किती अशी घाण होते। 6-6 महिन्यांनी नारळाची झाडं अशी साफ करावी लागतात। भरपूर पडलेत ना, बारीक बारीक भरपूर पडलेत, मोठे नाही तो। नवीन कोंब आलेत ना, फुलं आलेत ती बघा। भरपूर नारळ लागू दे, 100 एक गडाला, प्रत्येकाला। भरपूर बादले, ते पावडर घातली होती म्हणून 6 महिन्यापूर्वी। ते आता गाड्या वगैरे येतात, इथे सर्व्हिसिंग सेंटर आहे। हे बघा, गाड्यांवरती पडलं की नुकसान होईल, माणसांना लागलं तरी केवढ्याला पडेल। पावडर टाकतात आता झाडाच्या कोंबमध्ये, म्हणजे विंचू काय असेल वगैरे तर ते थांबत नाहीत। आणि कोंब चांगले, भरपूर फुलं वगैरे येतात। हा, हो काय, याच्यावरून मग काय बघायला नको रे, एवढं उंच गेल्यावर घाबरायला होतं मला उंच गेल्यावर। एक बरं आहे चढायला उतरायला ना। आता हे उतरले एक नारळाचं झाड साफ करून। भरपूर खराब निघाले, नारळ पडलेत। हे बघा साफ करून पण देतात, डोळं काय म्हणून नाही, ते करत आहे, फक्त नारळ साफ करतात। एवढे नारळ माझे गळून पडले। नारळ साफ करताना कसं वाटतं, काय बोलायचं जरा सांगा। हा,
पावडर टाकलेली होती, आता मशीन चालू झालं. हा भेटले कट करता येतं. हे आता डांबर गोळ्या घालतायत 4. ऑरेटने पायरी पॅन घेतले टाकण्यासाठी. मस्तपैकी रिपोर्ट होते याचा. नारळ बऱ्यापैकी चांगली धरते. गेल्या वेळी आम्ही टाकले ते मस्तपैकी आता आम्हाला नारळ भेटले. असंच बोलायचं ना. परत बोला. दुसऱ्या नारळीवरती आता चढतोय. तयारी केली पावडर घ्यायची. आता मशीन लावतोय. आता दुसऱ्या नारळाच्या झाडावर चढलेत. नारळ साफ करतायत बघा. सारखी वारी त्यांची. आळंदी, पंढरपूर, अजून कुठं जाता? काय बोलताय? मजा आहे तुमची है बाबा. फॅमिली सह 10 नोव्हेंबरला. वा. अरे बापरे, भरपूर. जून आहेत. विकायचे नाहीत, सासऱ्यांना द्यायची. हा 4 पाण्याची नारळ मिळालीत आत्ताशे. हे बघा, हा तिसरा एक नारळाचं झाड साफ करून घेतलं. आता 3 नारळांची झाडं साफ करून झालेत. बाकीची नारळ नंतर साफ करणार. बस झाले आता. चला तर मग. काल मी हे नारळ साफ करून घेतले झाडं. काल तुम्ही बघितलातच. तर आज यांना दोघांना नारळ सोलायला बोलवले. तर एक नारळ सोलायला 5 रुपये घेतात. आणि नारळ साफ करणाऱ्याने एका झाडाचे 350 रुपये घेतले. मला सांगितले होते 400 रुपये, पण 350 रुपये घेतले. तर हे असं नारळ साफ करेपर्यंत आणि बाजारात येईपर्यंत हे एवढी किमती जातात. मग नारळ महाग होतील नाही तर काय होतील. बघा हे एवढे नारळ आता माझे सोलून झालेत. आणि हे पोत्यात पण आहेत एवढे नारळ. ही एवढी अशी मेहनत असते. नारळ लावायचं, लहानाचं मोठं करायचं, तेवढं ती मेहनत. त्यांना खत पाणी, सर्व साफसफाई, परत पावडर वगैरे हे सगळं असतं. त्यामुळे हे नारळ सगळे महाग होतात.